टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला किया है। इसके बाद देखना ना भूलिए मोरबी प्रेमनाथ 11 और भिवंडी की टीम प्रभुदास बॉयज भादवड़ के बीच में मुकाबला। उसके बाद हम सिटी क्रिकेट की तरफ पलटेंगे। ओपन भिवंडी सिटी जहाँ पे नवाब स्पोर्ट 2-2 हाथ लेंगी ओमसाई टेमगर से। उसके बाद सिटी इमर्जिंग क्रिकेट में वीआर स्पोर्ट्स को चैलेंज रहेगा वी चैलेंजर का। उसके बाद 8वां मुकाबला जो हंसी का स्पोर्ट वडगर और श्री गणेश बड़ोडी के बीच में रहेगा। श्री गणेश बड़ोडी के कप्तान अजय पाटिल, आप इस बात को सुन लें कि 8वां मुकाबला आपका है जो खेला जाएगा। 8वां मुकाबला जिसका समय 6 बजे है। उसके बाद 9वां मुकाबला इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम। और आखिरी मुकाबला आप देखेंगे होस्ट चैलेंज स्पोर्ट्स बी बनाम विकी स्पोर्ट चाविंद्रा। ये आज के मैचेस की रूपरेखा। So two openers on the ground and evergreen commentator Ajay Gharat joined me in Priyanshi studio. Remind you, Amit Sports Sounde won the toss and they elected field first. Two openers of Paras Sports Amne, Khandu and Manohar. Khandu and Manohar, these two are the openers. Khandu looking very like a Tagda batsman, but I think Paras Amne needing a flying start from Khandu. खरं तर ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर आमणे लोणाड पडगा परिसरामध्ये पारस स्पोर्ट्स आमणे संघ भरपूर क्रिकेट खेळत असतो आणि काही स्पर्धा देखील त्यांनी जिंकलेल्या आहेत। या हंगामामध्ये जरूर त्यांची कामगिरी तेवढी चांगली राहिलेली नाही, परंतु एक नव्या जोमाने आणि नव्या जोशाने हा संघ महापौर चषकामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे। खंडूंचा तुम्ही उल्लेख केला, एक अनुभवी खेळाडू आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात। Govardhan turn goes to Khandu, hooked as ball, miscue hook stroke but dropping no man's land and enough time Khandu off the mark with single. चांगला बॉल, चांगली उसळी प्राप्त केली होती चेंडूने, खांद्याचा थोडासा वापर करताना दिसला गोलंदाज, त्यामुळेच हा बॉल उसळताना देखील दिसला आणि फलंदाज थोडासा लेट झाला होता, पूर्णपणे चांगल्या पोझिशन मध्ये येऊ शकला नाही फटका खेळण्यासाठी, परंतु सुदैव फलंदाजाचं की चेंडू नो मॅन्स लँड मध्ये गेला आणि पहिल्या बॉलवर एक धाव आली। This time downs to leg side, try to turning with the corner, wide signal from umpire. Govardhan not control on his line, 1 to extra, 2 for no wicket. Paras Amne losing a toss, batting first here. Next match Morbi versus Bhiwandi. This time a control stroke indeed, played slightly awkwardly in front of his chest. A control pull shot to mid wicket, and with the stroke, a control pull shot to the square leg and between mid wicket, and batsman gets 1. 3 without loss. Slow and steady start Ajay. खरं तर दोनच चेंडू टाकून झालेले आहेत, दोन लीगल चेंडू, एक अवांतर चेंडू आपण पाहिलाय। भरपूर काही घडायचं आहे या मॅच मध्ये। Govardhan this time comes forward. I think bottom of the bat, ball is traveling to short point, enough time batsman gets 1. Runs coming in form of singles. Very slow and steady start from Paras Sports Amne. फारशी मुभा फलंदाजांना मिळालेली नाही हात उघडण्यासाठी, त्यामुळेच फक्त सिंगल्स येत आहेत पहिल्या ओव्हर मध्ये। Oh, age and gone. What a magnificent delivery. Age and gone. अफलातून चेंडू होता हा, फलंदाज थोडी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होता, टेंटेटिव्ह दिसला, योग्य फुटवर्कचा वापर केला नाही मनोहरने, परंतु बॉल खूपच छान होता। गोवर्धनचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पहा टेंटेटिव्ह पुश करण्याचा प्रयत्न, एज लागली आणि विकेट कीपरसाठी एक सरळ सोपा झेल होता, फलंदाज बाद झालाय मनोहर केने।
Great delivery indeed from Govardhan, and finally who claimed the breakthrough for his side. Man out, Manohar, new batsman in. Gitesh. Gitesh is the new batsman, but I think this is the good start from Amit Sport Sounde. They claim the very important breakthrough, especially bowler Govardhan. असं म्हणतात की अर्धवट ज्ञान हे फारच घातक असतं, त्याचप्रमाणे अर्धवट फटके फलंदाजासाठी घातक असतात. हाफ हार्टेड फटका खेळण्याच्या नादात मनोहर बाद झालाय. Govardhan goes to Gitesh, goes his back foot punch. There's the fielder in deep cover, slightly sloppy work and enough time. Batsman getting easy couple. So batsman Gitesh off the mark with 2, and his score is 6 for the loss of 1 wicket. First over in progress. चांगल्या स्ट्रोकनं आपल्या डावाला सुरुवात केली आहे फलंदाज गितेशनं. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू थोडा काळ हवेत होता, मात्र जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण डीपमध्ये फिल्डर तैनात आहे, त्यामुळेच 2 धावा घेण्याची संधी मिळाली. जास्त वेगाने चेंडू ट्रॅव्हल करत नव्हता आउटफील्डमध्ये. Govardhan. This time once more ball is down to leg side, white signal from umpire. Govardhan slightly trying the use of the corner crease, and wide as he ball away from the leg stump. आणि सातत्याने त्याने काय केलंय तर चेंडूच्या लाईनमध्ये बदल केलाय. कधी लेग स्टिककडे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, कधी ऑफ स्टिकच्या बाहेर. This time turning on the onside. Fielder find the ball in deep. Enough time, batsman gets 1. That marks end of the first over. I think not a bad total, not a good total. Paras Sports Amne 8 for the loss of 1 wicket. 8 धावा, ज्यामध्ये 2 वाईटच्या स्वरूपात देखील धावा आलेल्या आहेत. आणि ही स्लोगन, हा जो संदेश आहे अगदी मोजक्या शब्दांत गो अहेड स्वर्गीय RR पाटील साहेबांनी जो दिलेला आहे, अप्रतिम आहे. फार मोजक्या शब्दांत भरपूर काही सांगून गेलेत. बिल्कुल, जिंदगी हो कोई भी शख्स हो, वो आगे बढ़ना तो चाहता है, और जब आप आगे बढ़ने चाहते हैं तो इससे अच्छा स्लोगन क्या होगा. ये देखिए चैलेंज के कलरफुल मल्टी कलर्स झंडे लहराते हुए आज काफी तेज हवाएं मैदान पे बह रही है. नवीन षटकाला सुरुवात होते. आजच्या दिवसातील हा 4था सामना. सतीश वाकचौरे इज इन टू द अटॅक. सामना आहे पारस स्पोर्ट्स आमणे विरुद्ध अमित स्पोर्ट्स सावंदे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन गितेश. खरं तर खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला. बॉल थोडासा थांबून आला, त्यामुळे खूप लवकर फटका खेळला होता फलंदाज. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आली आहे बॉलवर. सिंगल डबल्स फारच महत्त्वाचे आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये आपण हा उल्लेख करत आहोत. यस, सतीश वाकचूरे आए हैं गेंदबाजी के लिए, जिन्होंने इस सीजन में सबसे बेहतरीन कैच पकड़ा है. सिटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा देखील चांगला अनुभव आहे. ज्युनियर क्रिकेट देखील भरपूर खेळलेले आहेत, आणि आता स्वतःच्या गावासाठी खेळत असताना खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रगल करताना दिसतोय फलंदाज खंडू. आत्तापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय खंडूने. 2 धावा जोडलेल्या आहेत. टकू जैन हमसे जुड़ते हुए, और चैलेंज के कैप्टन प्रशांत पाटिल. वेलकम प्रियांशी स्टूडियो में, आपका स्वागत. यावेळेस फ्रंट फुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र जबरदस्त बॉल. सतीशकडे भरपूर व्हेरिएशन्स आहेत. बऱ्याचदा आपण त्याला लेग ब्रेक गोलंदाजी करताना देखील पाहिलेलं आहे, परंतु या मैदानावर सध्या तरी आपण पाहतोय की तो थोडा वेगाने चेंडू टाकतोय. पूरी तरह खोल के रख दिया था बैट्समैन को. आधा अधूरा शॉट, आधा अधूरा प्यार हो, शॉट हो, ज्ञान हो, सब नाकामी की निशानी. जबरदस्त गोलंदाजी. पहा पुन्हा एकदा ऑफ साईडला तडकवायचा होता. एज लागली बॅटची. बॉल ट्रॅव्हल होतोय पॉईंटच्या दिशेनं. फक्त सिंगल मिळेल. संथ सुरुवात आहे. एक फलंदाज देखील बाद झालाय पारस स्पोर्ट्स आमणी संघाचा. पहिल्याच षटकामध्ये झटका लागलाय, आणि त्या धक्क्यातून अजूनही सावरताना दिसलेला नाही पारस स्पोर्ट्स आमणी संघ. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आमणी संघ. धावसंख्या 1 बाद 10. ऑफ साईडला 4 खेळाडू, ऑन साईडला 5 फिल्डर्स. पुढचा बॉल.
यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, मात्र पुन्हा तीच चूक जी खंडूने देखील केली आहे या षटकामध्ये. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत नाहीये किंवा चेंडूच्या लाईनमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये, फार दुरून बॅट फिरवली जाते. बिल्कुल किसी भी फॉर्मेट की ये गेंद आइडियल पकड़ी जाती है. क्या खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं और लाइन ऑफ अटैक उनका काफी एक्सलेंट रहा है. ऑफ स्टंप और उसके करीब गेंदों को रखा है. निश्चितच अचूकता आणि भेदकता पाहायला मिळते. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याच बरोबर हे षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1-10 पारस स्पोर्ट्स आमणे. काफी अच्छी गेंदबाजी रही थी सतीश वागचूरे की, जिसमें उन्होंने केवल 2 रन दिए और 1 विकेट लिया. इट हैज बीन अ विकेट नहीं लिया, इट हैज बीन अ वंडरफुल बॉलिंग. ये देखिए किस तरह से गेंद को दूर से खेलने की कोशिश की थी बैट्समैन ने. 2 ओवर की समाप्ति, रन बने 10. टॉस हार के पहले बल्लेबाजी करी है पारस स्पोर्ट्स आमने. अगली 2 टीमों को टॉस के लिए टॉस बॉक्स में तैयार रहना है. प्रेमनाथ 11 मोरबी बनाम प्रभुदास बॉयज भादवड़. देखना ना भूलिए महापौर चषक में मोरबी और भिवंडी के तड़के को. विशु को गेंदबाजी दी गई है. उनके खैर का कह रहे होंगे कि विशु बेस्ट लक. पहली गेंद ऑन ड्राइव करते हुए पैरों के सामने आउटफील्ड में 1 रन आता हुआ स्कोर में. खंडू अब तक 2 डॉट गेंदें खेल चुके हैं और 6 गेंदों पर 4 रन बनाए हैं और कुल स्कोर बन गया पारस आमने का 11 रन 1 विकेट. 1-1-1 and 2.1. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे विशूला. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे या ओव्हरमध्ये. इस मर्तबा सीधा गेंद को लॉफ किया, लॉन्ग ऑफ मौजूद है, बढ़िया कैच और आउट हो गए गीतेश. खूपच छान झेल कर्णधार निश पाटीलच्या माध्यमातून. थोडंसं अंतर त्याला कापून काढावं लागलं होतं आपल्या डावीकडे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डिंग करतोय. खरं तर टायमिंग चांगलं साधलं होतं फलंदाजाने, मात्र गॅप मिळाला नाही आणि एक जबरदस्त झेल पाहू शकाल तुम्ही रिप्लेमध्ये. वाईड हाफवाली होती, सरळ बॅटचा प्रहार केला, लॉंग ऑफला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफला बीट करू शकला नाही आणि एक चांगला धावता झेल कॅप्टनच्या माध्यमातून. संतोष चौहान भी हमारे बीच पहुंच चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है. विकेट नंबर 2 गिरता हुआ 11 का स्कोर है. अजय, कल से हम देख रहे हैं कि मौसम बहुत अच्छा है. आइडियल क्रिकेट कंडीशन उतना गर्म नहीं है, लेकिन मुकाबले गर्म होते हुए. विशु की गेंद ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर, वाइट. 1 रन स्कोर में आता हुआ 12 पे पहुंचा स्कोर. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओवर इन प्रोग्रेस. 11 में 3 वाइट, 12 में 3 वाइट है. इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है. 1 रन बनता हुआ स्कोर में 13 पे पहुंचा स्कोर. बल्ले से छूने भर के बाद गेंद फ्लाई स्लिप में गई थी. आतापर्यंत आपल्या नावलौकिकाला खेळ करता आलेला नाही फलंदाजांना. विशेषतः खंडूने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, काही निर्धाव चेंडू देखील खेळलेले आहेत. कुठलाही चौकार किंवा षटकार क्रिकेट रसिकांना या मॅचमध्ये पाहायला मिळालेला नाही. 4थ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज कुमार आलाय आणि टॉप ऑफ द ऑर्डर बऱ्याच संघांची रणनीती असते लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही पारस स्पोर्ट्स आमने टीमच्या माध्यमातून. कुमार चांगला फलंदाज आहे, सलामीला देखील त्याला पाठवता आलं असतं, परंतु तसं काही घडत नाहीये. विशु इस मर्तबा ऑन ड्राइव करते हुए ऑफ स्टंप के बाहर से कारपेट के जरिए आउटफील्ड में सतीश वागचूरे के पास 1 रन बनता हुआ. देखिए, भारतीय फिल्मों में पारस मनी बहुत ही ज़बरदस्त मूवी रही है पुरानी, और उसमें एक बहुत मशहूर गाना था मोहम्मद रफ़ी का, सलामत रहो. लेकिन यहाँ बल्लेबाजी सलामत नहीं लग रही पारस स्पोर्ट्स सामने की. अगदी बॅकफुटला आत्तापर्यंतच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे पारस स्पोर्ट्स आमणे संघ. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 14 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 2 फलंदाज बाद झालेत. विशु राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा फ्रंट फुट पे आके गेंद को कट किया था. पहले ही कमिट हो चुके थे. डीप कवर पॉइंट पे खिलाड़ी थे. 1 रन स्कोर में आता हुआ 15 पे पहुंचा स्कोर. रन तेजी से नहीं आ रहे. क्या चेस किया बड़ोडी ने
पिछले मैच में। एक अविस्मरणीय असा सामना महापौर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा सामना होता. कल मंगेश वैती और आज आशीष पाटिल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऍक्सेलरेटरवर पाय ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत परंतु यश मिळत नाहीये. इस बीच ये गेंद आसमान में तान दिया है. क्या गेंद मैदान के अंदर? नहीं, बाहर. लॉन्ग ऑन के ऊपर हाई एंड हैंडसम गगन चुंबी शॉट, फलक बोस स्ट्रोक. अफलातून फटका बॅट्समन कुमारच्या बॅट मधून. अगदी बॉल रडार मध्ये आला होता आणि त्याला सरळ बॅटनं फेकून दिलं. लॉंग ऑनच्या वरून पाहू शकाल तुम्ही. वॉटरमॅनचा चांगला वापर केलाय. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. षटकार. कमाल का शॉट, आसमान को बोसा देने वाला स्ट्रोक. 6 रन. गगन चुंबी जिसे कहते हैं या फलक बोस कहते हैं. इसीलिए तो मैं कहता हूं कि मोबाइल में कहा जाता है कि मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क दोनों जरूरी है. फुटवर्क का बहुत अच्छा इस्तेमाल किया. गेंद को लॉफ कर दिया लॉन्ग ऑन पे. 6 रन. स्कोर 3 ओवर की समाप्ति. 21 रन. मरता क्या ना करता सतीश वागचुरे को कंटिन्यू रखा गया है क्योंकि पिछले ओवर में रन आए. आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाज कुमारनं. डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. 2 चेंडूंचा सामना केलाय. 7 धावांचं योगदान त्याने दिलंय आतापर्यंत. प्रतिषटक 7च्या सरासरीनं सध्या पारस्पोर्ट सामने संघ धावा जोडतोय. सलामीवीर खंडू अजूनही खेळपट्टीवर आहे. सतीशचा पहिला बॉल पुढे सरसावून चिप केलाय. डाऊन द ग्राउंड फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय बॉलवर. सिंगल प्राप्त केली जाते. कुमारला जास्तीत जास्त आता स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज खंडू. देखिए दोनों कैप्टन आए हो तो आप बता दे. प्रेमनाथ 11 मोरबी के कैप्टन और भादवड़ के कैप्टन प्रभुदास बॉयज. आखिरी ऑफिशियल कॉल है. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जास्तीत जास्त धावा इथनं जोडण्याचा प्रयत्न जरूर असेल फलंदाजांचा. 2च फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. ऑन साईडला बेरकावून दिला आहे. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला त्यामुळे जास्त एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. फक्त 1च धाव मिळते कुमारला. प्रत्येक बॉल आता सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न करतोय कुमार. बिल्कुल, क्योंकि अब ओवर ज्यादा नहीं बचे हैं तो बैट्समैन जरूर स्ट्रोक्स के लिए जाएंगे. वहीं कोशिश हो रही है. 23 रन बने और दिन की लाइट में जब मैच रहता है तो चेसिंग थोड़ा आसान रहता है. हो निश्चितच. परंतु धावसंख्या जर 50च्या जास्त असेल तर मात्र धावांचा पाठलाग करणं दिवसा देखील तेवढंच कठीण आहे. सुरेख बॉल पुढे सरसावला फलंदाज मात्र प्लेड ऑन झालाय. बॅटची आतली कडा आणि चेंडू लागला इष्ट्यांवर. खंडूची खेळी संपुष्टात. पारस्पोर्ट सामने संघाला लागणारा हा 3रा धक्का. पूर्णपणे निराश केलं मी म्हणेन या मॅच मध्ये फलंदाज खंडूने. खरं तर पॉवर हिटर म्हणून त्याची ख्याती आहे परंतु सुरुवातीपासूनच फार टेंटेटिव्ह दिसला. गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली आपल्याला आतापर्यंतच्या खेळामध्ये. खंडूला कुठल्याही प्रकारची संधी गोलंदाजांनी दिली नाही मोठे फटके खेळण्यासाठी. मागच्या काही चेंडूंवर वारंवार पावलांचा वापर करत होता परंतु फुटवर्क देखील योग्य पद्धतीनं त्याला साथ देताना दिसलं नाही. रिफ्लेक्सेस थोडेसे त्याचे कमजोर झालेले दिसले. भरपूर वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे आणि कुठेतरी पूर्णपणे 100% फिट नाही आहे असं वाटलं ज्या पद्धतीनं त्याने फलंदाजी केलं. पाहू शकाल पावलांचा वापर. खरं तर हा चेंडू अगदी ओव्हरपिच बनवला होता परंतु इनसाइड एज आणि प्लेड ऑन झालाय फलंदाज. तर 23 धावांवर हा 3रा धक्का लागलाय पारस्पोर्ट्स आमने संघाला. यानंतर आणखी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मोरबी विरुद्ध भादवड. हो सुरेख बॉल. मला वाटतं हा व्हेरिएशन बॉल टाकलाय. ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता परंतु बॅटची एज घेऊन चेंडू फाईन शॉट थर्ड मॅनला गेला. फक्त सिंगल. अच्छी गेंदबाजी हो रही है सतीश वागचूरे की तरफ से. देखिए एक अच्छा गेंदबाज वो है जो बैट्समैन के बॉडी लैंग्वेज को पढ़ता है, बैट्समैन की हलचल को पढ़ता है. और एक अच्छा बैट्समैन है वो है जो गेंदबाज के हाथों को पढ़ता है. बऱ्याचदा गोलंदाजाचे पाय देखील तुम्हाला पाहावे लागतात की गोलंदाज कुठून गोलंदाजी करतोय.
क्लोज ऑफ द स्टम्प्स करतोय की वाईड ऑफ द क्रीज करतोय. मागचा बॉल वाईड ऑफ द क्रीज टाकला होता, आता अँगल चेंज केलाय. राऊंड द विकेट खोलवा टप्प्याचा बॉल पूर्णपणे बीट केलं जात आहे फलंदाज कुमारला. अतिशय सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये देखील भरपूर इम्प्रेस केलं कॅप्टन सतीशनं आणि ह्या षटकामध्ये देखील सुरेख गोलंदाजी. अजय गरज देखिए, ऑफ स्टंप के बाद बाएं हाथ का बैट्समैन जब खेलता है तो हमने देखा है कि अधिकांश गेंदें काफी बैठ रही है. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ ग्रेट शॉट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्यातून सीमारेषा पार हा षटकार. I think this is the best shot and this is the one of the difficult stroke in tennis cricket. Look at that, with the straight bat down the ground, just cross the boundary, calculated 6, direct on the ropes. Great shot. अगदी जाळीवर जाऊन धडक दिली आहे चेंडूने 6 धावांसाठी. कुमारच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. प्रेमनाथ 11 मोरबी विरुद्ध प्रभुदेवा बॉईज भादवड असा पुढचा सामना असेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पारस स्पोर्ट्स आमणे. I think from here Paras Sports Amne needing another 10 or 12 run. हमसे जुड़ चुके हैं वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. मोस्ट वेलकम. दोपहर के सेशन में हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. अगला जो टॉस होने जा रहा है वो मोरबी और भिवंडी के बीच में लड़त है. खेलने वाली टीमें प्रेमनाथ 11 मोरबी और प्रभुदास बॉयज भादवड़. दोनों कैप्टन को वहां पर टॉस बॉक्स में हरीश पंड्या से जुड़ जाना है. और मोरबी की टीम से रिक्वेस्ट है कि आपको फोटो के लिए जाना है. इस ओवर के बाद टॉस होगा. 4 ओवर हो चुके हैं. इस बीच अगेन खेल दिया आउटफील्ड में. बढ़िया फील्डिंग डीप से थ्रू आया. इस बीच बैट्समैन ने 1 रन बनाया. 31 पे पहुंचा है स्कोर. स्ट्राइक अपने पास रखा है कुमार ने. 1 सिक्सर लगा चुके हैं, 2 सिक्सर लगा चुके हैं. कहीं ना कहीं पारस स्पोर्ट्स 50-40 के करीब देख रही है, क्योंकि पिछला मुकाबला बहुत ही रोमांचक रहा था. गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज आखिरी ओवर में नीलेश. अमित स्पोर्ट्स साउंदे फील्डिंग करते हुए टॉस जीत गए. इस मरतबा आसमान में तान दिया है. ये जाएंगी मैदान के बाहर. हाई एंड हैंडसम 6 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं बाएं हाथ के बैट्समैन कुमार. और शायद कप्तान ने उन्हें कह दिया है कुमार तू मार. खुद कैप्टन है. वाह क्या बात है. इनको तो किसी के कहने की जरूरत नहीं, उनको पता है कब मारना है. बहरहाल 3 सिक्सर लगा चुके हैं. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 20 पर 6 गेंदों का सामना किया है. दिस इज द कैप्टन नॉक. अगर 1 सिक्सर और लगाते हैं तो सिक्सर का हैट्रिक बनाएंगे. इससे पहले 3 बैट्समैन बना चुके हैं. सबसे पहले अहमद बलेरे ने मापुर चषक में सिक्सर का हैट्रिक लगाया. उसके बाद तकदीर माली ने सिक्सर का हैट्रिक लगाया. और दोनों बैट्समैन काफी जाने जाते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए. इस मरतबा अच्छी लंबाई की गेंद, लेंथ गेंद थी. पिछले पांव पे जाके स्विंग करने की कोशिश बीडवे ऑफ स्टंप के बाहर. प्रेमनाथ मुरबी या संघाने नाणेफेकसाठी संघनायकांनी इथे टॉस बॉक्सच्या जवळ संपर्क साधायचा आहे. अर्जंट. डाव संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. धन्यवाद. प्रेमनाथ 11 मोरबी के कैप्टन. इस बीच एक और ऊंचा स्ट्रोक, लेकिन गेंद मैदान के अंदर है. स्कायर है. बहुत अच्छा जज किया और आउट हो गए कुमार. इस तरह के कैचेस आसान नहीं रहते अजय, जब गेंद आसमान में जाकर खड़ी हो जाए. ये देखिए बहुत दूर से खेला था.
यही कारण था कि परफेक्ट एलिवेट नहीं कर पाए थे बैट्समैन, लेकिन कैप्टन नॉक खेलने के बाद कुमार डगआउट की तरफ लौटते हुए 8 गेंदें खेली और कुल मिलाकर अपनी टीम के लिए बहुत ही वैल्यूएबल 20 रन बनाए। नए बैट्समैन उनकी जगह पे बल्लेबाजी को आए हरेश भावेश आए हैं, जबकि सामना कर रहे हैं बैट्समैन सुजैन। स्ट्राइक पे इस वक्त भावेश जा रहे हैं। कितनी गेंदें बची है डेथ ओवर की? 2 गेंदें बची। इस मरतबा जोरदार स्क्वायर कट करना चाहते थे, मोटा सिरा, गेंद सड़क रही है थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। शॉट तो अच्छा नहीं, रिजल्ट अच्छा आता हुआ। चैलेंज क्रिकेट ग्राउंड की ये जो 2 पोजीशन है, ये टीमों के लिए काफी डेथ पोजीशन है। यहाँ गेंद अगर पीछे निकल गई तो उसको रोकना बहुत मुश्किल होता है। अनकन्वेंशनल हिट, ट्राई टू स्क्वायर कट, अपर कट, थिक आउटसाइड एज, रोज टू दी बाउंड्री फॉर 4। इस मरतबा खींच के मारा है, लेकिन एलिवेशन ने खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद गई लॉन्ग ऑन पे, आउट हो गए भावेश। तो कुल मिलाकर रन बने 41-42 रनों की चुनौती रखी है सौंदे के सामने पारस स्पोर्ट्स आमने ने। आइए एक बहुत ही जबरदस्त मुकाबला मोरबी बनाम भादवड़, प्रेमनाथ स्पोर्ट मोरबी बनाम प्रभुदेवा बॉयज भादवड़, और इस टॉस को अंजाम देंगे वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे। याचबरोबर सन्माननीय विलासराव पाटील साहेब यांचं आगमन होत आहे, त्यांच्यासोबत विजू ठाकरे आहेत आणि चॅलेंज स्पोर्ट्स आणि सर्व भिवंडीकरांच्या वतीने लेजंड ऑफ भिवंडी सन्माननीय विलासराव पाटील साहेब यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। शुभ दुपार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तर प्रेमनाथ मोरबी या संघातील संघनायक आणि प्रभुदेवा बॉयज भादवड प्रियांशी स्टुडिओ डाव सुरू करायचा आहे, टॉस मध्ये होईल। धन्यवाद। थैंक यू आरेश। आइए दोस्तों, खेल की शुरुआत होने जा रही है। 42 का लक्ष्य रखा है। यहाँ पर अमित स्पोर्ट्स सौंदे के सामने पारस स्पोर्ट्स आमने ने ओपनर्स भेजना है। ये दिखाया जा रहा है किस तरह से रन आए थे पिछली इनिंग में, और बहुत बढ़िया कैच पकड़ा था जब कुमार आउट हुए थे। हरीश पंड्या जुड़ चुके हैं वॉइस ऑफ इंडिया। पप्पू खान है, वो भी जुड़ चुके हैं। Welcome in Priyanshi Studio, Ajay Gharat, and welcome Challenge Ground, Golden and Magical Voice of India, Guruvarya, Harish Pandya sir. Good afternoon. देखिए ओमकार, ऐसे ही कोई इतनी ऊंची उड़ान पे नहीं जाता है। 1999 में जब वो चैलेंज पे आए थे, उससे पहले वो ऑल इंडिया रेडियो पे कमेंट्री करते थे, और उनका एक बहुत अच्छा प्रोग्राम ऑल इंडिया रेडियो पे आता था 2:45 से 3 बजे के बीच में। और पहली मर्तबा जब वो भिवंडी में आए और पहली मर्तबा छा गए, और मैंने कल ही कहा था कि चैलेंज क्रिकेट ग्राउंड से उन्होंने
सबसे ज्यादा कमेंट्री की है दुनिया के किसी भी एक ग्राउंड की अगर मैं बात करूं हरीश पंड्या की। हॅलो, तर मित्रांनो, नाणेफेकीचा कौल सन्माननीय संतोष जोशी स्वतः एक चांगले क्रिकेटपटू आणि आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेक करणार आहोत। आणि एका बाजूला प्रभुदेवा बॉईज भादवड आणि दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ म्हटलं तरी रायगड आपलंच आहे आणि ओमकार पाटील मुरबी, तर प्रेमनाथ मुरबी संघाचा तो कर्णधार आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रेम प्रभुदेवा बॉईज। तसं नाणेफेक करायला हरकत नाही आहे। आपण बघत आहात महापौर चषक 2021 आयोजक चॅलेंज स्पोर्ट्स गोकुळनगर भिवंडी। हेडचा कॉल आहे आणि टेल आहे, तर प्रभुदेवा बॉईज भादवड या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि काय निर्णय घेतलाय? फील्डिंग करू सर पहिली फील्डिंग करणार आहात। या संघासमोर कधी सामना झालाय दुसरा कुठल्या ठिकाणी? हो, रायगडमध्ये झाले, जिंकले पण हारलो पण. जिंकले सुद्धा आहात आणि हारले सुद्धा आहात। गुड, तर तुम्हाला सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत। ओमकार, अर्थात रायगड ठाणे मॅच तू खेळायला आलास आता परत गावासाठी, आणि मुरबी गावाच्या एक खूप मोठं नाव आहे, म्हणजे अर्थात माझे बंधू संदीप पाटील जे तुझे काका ते सुद्धा रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, आणि मुरबीचं क्रिकेट म्हटलं की रायगडमध्ये मुरबीचा सामना बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात। तू नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही पण। आणि या मैदानावर अर्थात तुझा ग्रामीण संघ तू घेऊन आलाय, कसं वाटतंय संघाला? काय चर्चा वगैरे झाली या एक मोठी टुर्नामेंट खेळतोय म्हणून? चर्चा तर होती या टुर्नामेंटची आणि आम्ही उत्सुक पण होतो ही टुर्नामेंट खेळण्यासाठी, आणि धन्यवाद बोलतो आयोजकांचं मी, काय त्याने आम्हाला खेळण्यासाठी एंट्री दिली। शेवटचा प्रश्न, मुरबीवासियांसाठी काय मेसेज आहे भिवंडीवरून? मुरबीवासियांसाठी एकच का मुरबीचा सपोर्ट, मुरबी गावाचा सपोर्ट आम्हाला असतोच नेहमी, आणि ते नेहमी सपोर्ट करत असतात, तर बस एवढंच बोलू शकतो। खूप खूप धन्यवाद मित्रांनो। आताच नाणेफेक प्रभुदेवा बॉईज भादवड भिवंडी या संघाने जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय, प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलंय ते आपला प्रेमनाथ मुरबी संघ जो खास रायगडवरनं खेळण्यासाठी आलाय। हा सामना पुढच्या थोड्या वेळातच तुमच्या समोर घेऊन येतोय, तोवर जाऊया प्रियांशी स्टुडिओकडे। धन्यवाद, थँक्यू सो मच हरीशजी पंड्या। 42 धावांचं टार्गेट, आजचा हा चौथा सामना, धावांचा पाठलाग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये अमित स्पोर्ट्स सावंती संघ भारत स्पोर्ट्स आमणी संघाच्या विरोधात। पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज खंडू, ज्यानं बॅटिंगमध्ये देखील डावाला सुरुवात केली होती आमणी टीमसाठी। विश्वास आणि विशू ही सलामीची जोडी, वाट ग्रेट शॉट, चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जाऊन हुक केलाय 6 धावांसाठी। आणि विशूच्या बॅटमधून एक विश्वसनीय षटकार येतोय असं म्हणावं लागेल। फटक्यावरती इतका आत्मविश्वास होता की ज्यावेळी फटका खेळला गेला जागेवरून एक पाऊल सुद्धा पुढे गेले नाही, कारण त्यांना माहिती हा बॉल बाउंड्री लाईन क्लिअर करेल, आणि लॉंग लेगांनी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध हा चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर, षटकार। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहूया। आफ्टर 1 ओव्हर विदाउट लॉस एक स्वप्नावत सुरुवात करतीये मैदानाच्या आतमध्ये टीम अमित स्पोर्ट्स सावंदे, 13 विदाउट लॉस। खूपच छान सुरुवात, पॉझिटिव्ह स्टार्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिलाय, विश्वासच्या बॅटमधून चौकार आणि विशूच्या बॅटमधून षटकार। नवीन षटकाला सुरुवात, बॉल आवेत आहे, ओहो सहज साधा सरळ सोपा झेल ड्रॉप होतोय। मनोहर खूपच निराश आहे। संघनायकानं चांगली सुरुवात केली गोलंदाजीमध्ये, पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली, मात्र शॉर्ट कव्हरमध्ये घडली चूक। सो तर कॅप्टन आला टीमचा, आणि कॅप्टननं फसवलं होतं पहिल्या बॉलमध्ये आपल्या ट्रॅपमध्ये बॅट्समनला, आणि साथ नाहीये फोल्डरची, कॅच ड्रॉप। यावेळेस ऑन द राईज एक खूपच सुंदर देखणा ऑन ड्राईव्ह, मात्र लॉंगरला प्रोटेक्शन आहे, फंबल होते, परंतु लगेच रिकव्हरी देखील केली आहे फिल्डरने। फक्त 1 धाव या बॉलवर, धावसंख्या हळूच पुढे सरसावत असताना 15 धावा धावफलकावर। खूप छान सुरुवात केली दोन्ही सलामीवीरांनी।
टार्गेट देखील भरपूर मोठं टार्गेट आहे असं म्हणता येणार नाही. फक्त 42 धावा 5 षटकांमध्ये जोडायच्या आहेत. खरं तर या धावसंख्येवर देखील संघर्ष केला जाऊ शकतो, परंतु अशी गोलंदाजी करावी लागणार आहे. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक अगदी महत्वाचं आहे, कारण विकेट तुम्हाला हवेत, इकॉनॉमिकल बॉलिंग हवी आहे. आणि समोर टीम आहे सावंदे, एकाच विभागात नाही, या दोन्ही टीम बिलॉंग करतात, एकमेकांसमोर अनेक वेळा खेळलेत. हा बॉल थोडा कमजोर होता, परंतु फायदा उचलता आला नाही. फुल टॉस डिलिव्हरी होती, असं टायमिंगच साधता आलं नाही बॅट्समनला. गोलंदाज मनोहरचे नशीब बलवत्तर म्हणावे लागतील, कारण फुल टॉस बॉलचा फायदा फलंदाज उचलू शकला नाही. एक हिटनी बॉल होता, चौकारात किंवा षटकारात रूपांतरण करता आलं असतं. आणखी एक चांगला बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. संमिश्र स्वरूपाचं हे षटक आहे. मागचा बॉल फुल टॉस, मात्र या बॉलवर फलंदाजाला पूर्णपणे चकवलं होतं. एक धाव जरूर पूर्ण केली गेली आहे. खरं तर एक इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय, फक्त 3च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. मात्र यावेळेस विड्थ प्रोव्हाइड केली आहे, बॉल हवेत आहे, डीप कव्हर पॉईंटला चूक होत नाहीये. सुरेख झेल, आणि आता मात्र पहिलं यश मिळवून देत असताना कॅप्टन मनोहर केणे. सतत दबाव आहे, माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 13 रन्सला विकेटची गरज आहे. आणि एक कॅच जरी ड्रॉप झाली तरी कॉन्फिडन्स लेवल खाली आला नाहीये. नंतर विकेट मिळवून दिली फायनली कॅप्टननं. पहिला धक्का इथे लागतोय अमित स्पोर्ट्स सावंदे क्रिकेट संघाला. आपण नेहमीच म्हणतो ना, विजय हा शौर्याचा अलंकार आहे, तो कधी मागून मिळत नाही किंवा स्वप्न पाहून तो पूर्ण होत नाही. त्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं, घाम गाळावा लागतो. आणि आज मेयर कपसाठी अनेक संघ अगदी जिद्दीच्या प्रवासात चिकाटीने लढताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण म्हणतो ना, परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. अधिक घाव सोसले टीम आमनेनं, आणि आता मात्र चमकण्याची कामगिरी त्यांचा कॅप्टन मनोहर या मॅचमध्ये करतोय. अंपायर्सची देखील चमकदार कामगिरी टुर्नामेंटमध्ये राहिली आहे. अंपायरच्या भूमिकेत या मॅचमध्ये आपण पाहतोय अहमद मातो आणि अतिम कपाशी यांना. ग्रेट जॉब ऑल अंपायरिंग पॅनल, प्रिन्स मूवीज टेलिकास्ट चॅलेंज कमिटी अँड ऑल टीम, लॉट्स ऑफ एफर्ट. नवीन षटकातील पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, अपिश फटका होता, मात्र फिल्डर पासून दूर. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, आणि फलंदाज धावबाद. आणखी एक धक्का अमित स्पोर्ट्स सावंदे संघाला. चांगली सुरुवात झाली होती, पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, मात्र मागच्या षटकामध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्यात आलं. एक गडी देखील बाद केला कॅप्टनने, आणि आता या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर धावचीच्या रूपात फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 17 असताना हा दुसरा झटका. अजूनही विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 17. त्रिमूर्ती गायकर प्रियांशी स्टुडिओमध्ये जॉईन होत असताना वेलकम आपलं. वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम भिवंडी सिटी. धावफलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत झालेत त्या म्हणजेच 16, आणि नुकतीच एक सिंगल ॲड झाली, आणि दुसरी धाव घेत असताना जो धोका पत्करला तो महागडा ठरला. 17वरती विकेट गेला, त्या म्हणजे टोटल 2. पहिली विकेट आपण पाहिली याच टीमच्या कॅप्टनला मिळाली, आणि आता कुमार ओव्हर द विकेट. सुपर बॉल, सबमरीन चेंडू, अगदी खाली राहणारा सरपंटी चेंडू आपण ज्याला म्हणतो, अगदी तशाच प्रकारचा हा खोलवट टप्प्याचा डीप मध्ये राहणारा बॉल होता, जो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव जातोय. स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करत असताना कुमार या मॅचमध्ये यावेळेस भरपूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. स्वेर चेंडू आहे, पंच अमर महत्तो यांचा एक योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पंचांची कामगिरी. आणि पहा, पंच देखील माणसंच आहेत, त्यांच्याकडून देखील चुका होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण ते पाहत असतो. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब टू डू अंपायरिंग. यावेळेस बोट आकाशाकडे जात आहे, पंचांचं अपील उचलून धरलं जात आहे. फलंदाज बाद, लेग बिफोर सतीश, द कॅप्टन इज आउट. विश्वास म्हात्रे त्यांच्या स्टुडिओमध्ये होते. काय क्रिकेट खेळलं विश्वास म्हात्रेना. तसं आपण नेहमीच भिवंडीमध्ये चर्चा करतो की बोल्ड हॅट्रिक महेश ठाकरे, सागर भोईरच्या नावावरती. मग तर 4 बॉल आणि 4 क्लीन बोल्ड याच खेळपट्टीचा कारनामा तो देखील कधी विसरून चालणार नाही आहे. काय निर्णय दिला अंपायरनं, लेग बिफोर विकेट परफेक्ट जर आपण पाहिलं तर प्लंब होते. अगदी अंपायरचं बोट बरोबर फिंगर अप झालं आणि परतावं लागलं, ते म्हणजेच फलंदाजाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 विकेट गमावले, तर ती
4 आणि 5 नंबरचे बॅट्समन दत्ता आणि सगम मैदानावरती आहेत. पाहिजे कशा प्रकारे आता हा डाव येथे त्यांच्या माध्यमातून सावरला जाईल. टार्गेट 42चा पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो फक्त आणि फक्त रन्स खर्च झाला, 3 विकेट गेली 1. आणि आता तिसरं षटक सुरू आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात रन आलेत, लेग बाईज झालेत आणि विकेट देखील एक मिळाली आहे, ती म्हणजेच रन आउटच्या स्वरूपानं. नवीन बॅट्समन सागर, खोलवर टप्प्याचा आणखी एक चांगला बॉल. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर चांगला वेग देखील काढतोय गोलंदाज कुमार. बॅटिंगमध्ये अफलातून कामगिरी केली, 3 षटकारांच्या मदतीनं 20 धावांचं योगदान दिलं. अवघ्या 8 चेंडूंमध्ये संघ अडचणीत असताना चांगली बॅटिंग केली आणि आता अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील खोलवर टप्प्याचा. एकाच लेंथवर चेंडू टाकले जात आहेत. लाईन खूप छान मेंटेन केली आहे. एक चेंडू यष्ट्यांच्या रोखानं टाकला आणि त्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. हात उघडण्याची अजिबात संधी देत नाहीये फलंदाजांना. अजूनही 24 धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळेस मात्र अगदी रडारमध्ये बॉल लॉफ्ट केलाय. बॉल जातोय वॅडिश लॉंगॉनला. ओहो, जबरदस्त कॅच. फलंदाज आउट. वा भाई वा, काय कमबॅक केला या टीमनं. पहिल्या षटकामध्ये 13 रन खर्च झाल्या. त्यानंतर जणू काही एखादी चिंगारी खाली टाकली गेली आणि त्या आगीच्या ज्वालेमध्ये जळायचं नाहीये, फक्त पळायचं आणि लढायचं. आता हे सांगत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये, ती म्हणजेच पार स्पोर्ट्स आमने. ग्रेट कमबॅक. विकेटची पडझड आता सातत्यानं सुरू झाली या मॅचमध्ये. आपण पाहिलं की सुरुवातीला एकही विकेट नव्हती, नंतर सातत्यानं विकेट्स या मॅचमध्ये जाताना आपल्याला दिसलेत. पाहिजे तर इथे जे मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत ते डाव कशा प्रकारे सावरतील त्यावरती फ्युचर डिपेंडेबल आहे. ते म्हणजे टीम अमित स्पोर्ट्स सावंदेचं. न्यू बॅट्समन इंटर होतोय नंबर 6 वरती. इन ॲट नंबर 6 मयूर पाटील. क्षमता ठेवतो हा बॅट्समन आणि तुला नव्यानं सांगायची गरज नाही आहे. तुमच्याच विभागातल्या टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि पडघा विभागातील नक्कीच जेव्हा जेव्हा ग्रामीण क्रिकेट होतं या टीमच्या नावाची चर्चा नेहमीच राहिली आहे. तर लक्ष लागलं या गोष्टीकडे. आता मयूर कशा प्रकारे डाव सावरेल की गोलंदाजीचे जे सातत्य आहे, कॅप्टननं जो आत्मविश्वास दिला ना की आपल्याला लढायचं आहे, त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती विजय संपादन करेल. 42वा डिफेंड करताना संघ पारस्पोर्ट सामने. पाहूया काय घडतं मॅचमध्ये. 12 चेंडू 24 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. मनोहरचा हा नवीन षटकातील पहिला बॉल. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. मानसिकता दिसते फलंदाजांची कशा प्रकारची आहे. प्रेशर किती वाढलेलं आहे. चौकार षटकार येत नाहीत. खरं तर गरज देखील नव्हती. पहिलं षटक जेव्हा समाप्त झालं होतं, ओमकार 13 धावा धावफलकावर होत्या. एकही गडी गमावला गेला नव्हता आणि 4 षटकांमध्ये फक्त 29 धावा जोडायच्या होत्या. परंतु फलंदाजांनी कुठेतरी हाराकिरी केली आहे. क्रेडिट द्यावं लागणार आहे गोलंदाजांना. मनोहरनं अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर कुमारची अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक खूपच सक्सेसफुल षटक कुमारच्या माध्यमातून आपण पाहिलं. 2 धावा देऊन त्याने 2 गडी बाद केले. एक धावबादच्या रूपात देखील त्या षटकामध्ये फलंदाज बाद झाला. आणि थोडंसं आता पारडं आपल्याला जड दिसतं या मॅचमध्ये पारस्पोर्ट्स आमणे संघाचं. परंतु अजूनही 2 चांगले दर्जेदार फलंदाज खेळपट्टीवर आहेत. मयूरमध्ये क्षमता आहे विस्फोटक फलंदाजी करण्याची. एक तगडा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दत्ता देखील चांगला बॅट्समन आहे, डावखुरा फलंदाज. फुल टॉस बॉल हवेत खेळलाय. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु सुरेख फिल्डिंग. डीप मिड विकेटला निश्चितच चौकार सेव्ह केलाय फिल्डरनं. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. 2 धावांचं संरक्षण केलंय क्षेत्ररक्षकानं. उमेश होता त्या ठिकाणी, आपल्या डावीकडे धावत गेला. भरपूर अंतर कापून काढलं होतं. एक वेळ असं वाटलं मला की हा चौकार जाईल, परंतु नाही. ग्रेट फिल्डिंग. अशा काही मुवमेंट असतात ना, त्या समोरच्या टीमला जास्त डोकं वर काढू देत नाही आणि तेच काही घडलं. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या गेल्या. अतिशय रंगतदार अवस्थेत ही मॅच. 10 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा जोडायच्या आहेत. यावेळेस हुक केलाय, बॉल हवेत आहे. चेंडू खाली फिल्डर. कॅच ड्रॉप आणि बॉल जातोय सीमारेषा पार. 4 धावा. करे कोई और भरे कोई और. चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि किंमत मोजावी लागली आता बॉलर्सला. त्याचबरोबरीने पूर्ण संघाला. शॉर्ट ऑफ लेंथ होता खरं तर. या चेंडूवरती मोठा फटका येणं कदाचित लिहिलेलंच होतं. मग फलंदाजाला लिहिलेला बॉल बाहेर पाठवता आला नव्हता. मग फिल्डरनं साथ दिली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मैदानावरती एकच चित्र. चुकीला माफी नाही आहे. चौकार ऍड होतो टीमच्या टोटलमध्ये आणि अगदी गरजेचा देखील होता अशा परिस्थितीमध्ये.
दिस कुड बी अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण असू शकतो. रोशनकडून ही चूक घडली. अगदी सहज सोपा झेल होता, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड हिट मिडल करू शकला नाही फलंदाज. बिग मिड विकेटला अतिशय वेगाने झेपावलाय फिल्डर. चांगली फेक आहे आणि गोलंदाजाने देखील सुरेख कामगिरी केली आहे. फलंदाज धावबाद. फिल्डिंग करतो उमेश. एका बाजूला उमेशचं नाव मैदानावरती आपल्याला प्रत्येक ठिकाणी झळकताना दिसतं. मग अशी 2 धावा वाचवल्या चांगली फिल्डिंग करून आणि आता एक चांगल्या बॅट्समनला रनआउट केलं. म्हणजे एक चांगला फिल्डर देखील तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतोय हे सांगत असताना पारस स्पोर्ट्स आमनेचा क्षेत्ररक्षक उमेश जो डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत होते. वॉट अ थ्रो अँड वॉट अ कलेक्टिंग. आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बल्स डाऊन द ग्राउंड अँड बॅट्समन बॅक टू डग आउट. 26 धावा धावफलकावर आहेत आणि तब्बल 5 फलंदाज तंबूत परतलेत. निम्मा संघ गारद झालाय. अजूनही 8 चेंडूंचा खेळ व्हायचा आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा असं समीकरण. रंगतदार लढत. मागचा सामना देखील अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला होता. रंगतदार सामने म्हणजेच महापौर चषक. अगदी बरोबर. जसं लगान सिनेमा आपण पाहिला असेल, ज्यावेळी आमिर खानचे सपोर्टर्स त्यांचे चेअरअप करताना त्याला सांगतात बचे हुए दौड तुझे बनाने भुवन. या मॅच मध्ये आता कुठेतरी सावंत संघ म्हणत असेल उरलेल्या धाव्या मयूर आता तुलाच बनवायच्यात. मनोहरचा पुढचा बॉल. सुरेख चेंडू. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाजाचा. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. मयूरने देखील मोठी चूक केली आहे. अशा फटक्याची कितपत आवश्यकता होती. या अगोदर देखील प्रयत्न केला होता, यश मिळालं नव्हतं आणि आता देखील यश मिळालं नाही. सपशेल अपयशी ठरला या महत्वाच्या मॅच मध्ये फलंदाज मयूर. का बॉल होता. बॅटन पॅड मधनं फक्त हलकासा गॅप आणि जी दरी होती ती क्लिअर करून टार्गेट क्लिअर केलं आणि धक्का लागला मयूरच्या नावानं. आणि 12 बॉल 24 ची मॅच होती आणि काय षटक आतापर्यंत हाताळलंय ते म्हणजेच कॅप्टन मनोहरनं. सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर तो अजून घातक ठरतो या मॅचमध्ये. हा रिप्लाय तुमच्या समोर. स्विचिटचा प्रयत्न हलकासा गॅप होता आणि बरोबर डावी स्टिक बॉल घेऊन गेला आणि धक्का देऊन गेला. तो म्हणजेच टीम अमित स्पोर्ट्स सावंदे क्रिकेट संघाला. परफेक्ट बॉल होता. अगदी मिडल स्टंपच्या रोखानं यॉर्कर लेन चेंडू होता आणि खडेखडेच कुठेतरी हा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. योग्य पोझिशन मध्ये येऊ शकला नाही फलंदाज आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय फलंदाज मयूरला. 6वा फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. खूप छान टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. 7 चेंडू आता शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता अमित स्पोर्ट्स सावंती टीमला. नवीन बॅट्समन आलाय निश. कॅप्टन टू कॅप्टन हा बॉल तर बॅटवर घेता आला नाही आणि विकेट किपरचं चांगलं योगदान आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. कॅप्टनचा कॅप्टन स्पेल या ठिकाणी समाप्त झालाय. अप्रतिम गोलंदाजी मनोहर केणीच्या माध्यमातून. संघ बॅकफुटला असताना संघाला कुठेतरी फ्रंटफुटला घेऊन आलाय. अंडर प्रेशर चांगला मारा केलाय. 2 षटकं त्याने टाकली. 10 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. 4 षटकांच्या नंतर धावसंख्या 6 बाद 26 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. कॅप्टनचं प्रेझेन्स ऑफ माइंड अतिशय चांगलं आहे. कारण माहिती आता 12 बॉल 24 रनची गरज. कदाचित या षटकामध्ये जास्त रन खर्च झाल्या, विकेट थांबल्या तर धोका आहे आपल्या टीमला. त्यामुळे पारस स्पोर्ट्स आमनेचे कॅप्टन स्वतः आले आणि या षटकामध्ये देखील त्यानं रन्स खर्च केल्या. 8 एका फलंदाजाला बाद केलं. म्हणजे 2 षटकांचा स्पेल, 11 धावा, 2 गडी बाद ही त्याची कामगिरी राहिली. हे चॅलेंजेस सगळेच फ्लॅग तुम्ही डोलताना अभिमानानं पाहता. कारण हे फ्लॅग फक्त या मैदानावरती डोलत नाही आहेत. अगदी अटके पार चॅलेंज या नावाचे, मायर कप नावाचे झेंडे विजयाचे गाडले गेले. आणि आज मायर कप म्हटलं तर अजून उंच आणि उंच जाताना नक्कीच काही वेळ थांबलो, पण थांबलो म्हणजे संपलो नाही. वाघ 2 पावलं मागे जातो. ती कधी कधी सुरुवात असते शिकारीची. अगदी तेच म्हणावं लागेल. धन्यवाद. पाटील साहेबांसाठी स्टुडिओ कार्यालय अधीक्षक लेखा विभाग सन्मान्य अजय पाटील साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे. महापौर चषक 2021 या स्पर्धेमध्ये चॅलेंज स्पोर्ट्स कडून अजयजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काही घडू शकतं. मागच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्स चेस होताना आपण पाहिल्या. या मॅचमध्ये 16 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत सावंती टीमला. गोलंदाज सुजय. लेफ्ट आर्म गोलंदाज. आखूड टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दणदणीत षटकार. अशाच प्रकारची सुरुवात मागच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये झाली होती. 18 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता आशिषनं बरोडी टीमसाठी. तिथूनच त्याचा कॉन्फिडन्स वाढला होता. आखूड टप्प्याचा बॉल होता. चांगल्या पोझिशन मध्ये आला आणि चेंडूला पुल केलं 6 धावांसाठी. नाही आता सांगते काय टीम मी एकच म्हणेल अमित स्पोर्ट्स सावंदेसाठी
गंजून संपून जाण्यापेक्षा झिजून संघर्ष केलेलं कधीही चांगलं. आणि अगदी आता संघर्ष सुरू झाला. पहिल्या बॉलवरती षटकार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अजून एक हाफ ट्रॅकर, मात्र यावी फटका. मिस्ता मिंग्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल हवेत घेतला गेलाय झेल आणि संपलाय. ज्यानं जाग केलं होतं आशेचं किरण, तो फलंदाज गोवर्धनचा खेळ. स्वतःवर पूर्णपणे निराश असेल, कारण हा देखील आखूड टप्प्याचा बॉल होता, पर्वणी होती, परंतु यावेळेस डायरेक्शन चांगलं होतं गोलंदाजाचं. उजव्या इष्टीच्या बाहेरचा हा आखूड टप्प्याचा बॉल टॉपेज लागला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला झेल अंडर प्रेशर फिल्डरच्या माध्यमातून पुन्हा एकदा पूल लगावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अचूक टायमिंग साधता आलं नाही. गोवर्धन 6 धावा जोडल्यानंतर बाद झालाय. निश्चितच आशेचा किरण त्याने दाखवला आपल्या टीमला, परंतु मॅच फिनिशर तो बनू शकला नाही. 7वा गडी बाद झालाय, परंतु हे आधुनिक ग्रामीण क्रिकेट आहे. 10व्या 11व्या 9व्या क्रमांकावर येणारे फलंदाज देखील चांगल्या दर्जाचे असतात आधुनिक क्रिकेटमध्ये. प्रयत्न कधीच सोडू नका. जर प्रयत्न सोडले असते ना, एडिसन हे नाव जगाला कधीच कळालं नसतं. 1 2 3 4 5 50 70 80 90 99 वेळा प्रयत्न केला आणि नंतर तरी अपयश आलं. 100 वेळा प्रयत्नात यश आलं. आणि ज्यावेळी त्याला विचारलं गेलं मुलाखतीमध्ये की 99 वेळा प्रयत्न केला, काय शिकलंस? अरे तेव्हाच तर समजलं की जिंकायचं कसं आहे. अजूनही मॅचमध्ये भरपूर काही बाकी आहे. 4 चेंडू 10 धावा. हा बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग चांगली, मात्र थ्रो चांगला नाहीये, दिशाहीन थ्रो, परंतु बॅकअप आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल येते. 3 चेंडू शिल्लक आहेत आता. विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. 3 बॉल 9 आहेत. मागच्या मॅचमध्ये 2 बॉल 11 बनल्या होत्या. अगदी तो सामना कठीण परिस्थितीमध्ये भरोडीनं जिंकला होता. पाहिजे इथे एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि अंपायरचा इशारा लेग बाईज. अतिरिक्त स्वरूपानं रन ऍड होती. आता 2 बॉल रन्स करायचे 8 आणि आता एक नियम तर सांगावाच लागेल की मॅच जर टाय झाली तर 2 बॉलचा बॉल आउट असेल. अगदी बरोबर. आणि बॉल आउट देखील टाय झाला तर मात्र ज्या संघानं नाणेफेक जिंकलेली आहे तो संघ विजेता असेल. टॉस देखील महत्वाचा असणारच आहे, परंतु अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चित्त थरारक लढत, अटीतटीची आणि चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. पारस स्पोर्ट्स आमने विरुद्ध अमित स्पोर्ट्स सावंदे. 2 चेंडू 8 धावा. निशकडे स्ट्राईक. लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे, परंतु प्लेसमेंट जास्त नाहीये फटक्यामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, संधी नाहीये. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि झालाय अपघात. फलंदाज धावबाद. बॅलन्स पण अशा स्थितीमध्ये गमावला जिथे संयम राखणं अगदी गरजेचं होतं. आता 8 झाली, एक सिंगल, 1 बॉल रन करायच्या 7 षटकार मारलात तर काहीतरी लढण्यासाठी उरेल. बॉल आउटची संधी मिळेल आणि मॅच टाय होऊ शकते आहे. मग त्यासाठी सिक्सर मारावा लागेल. 1 बॉल 7 रनची गरज आहे. न्यू पासमन इंटर होतोय. 10व्या क्रमांकावरती विष्णू आलाय आणि भगवान श्रीकृष्णांचं एक वाक्य आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता सुद्धा म्हणतात धाम परमना. आणि अगदी या मॅच मध्ये अगदी संकट आल्यानंतर त्या संकटातून हा खेळाडू बाहेर काढेल का याकडे लक्ष आता पूर्णपणे लागलंय. आता गमवण्यासाठी काहीच उरलं नाहीये अमित स्पोर्ट्स सावंदेकडे, मग आता कमवण्यासाठी पारस स्पोर्ट्स आमनेकडे भरपूर काही बाकी आहे. हा चेंडू चांगला टाकला गेला तर मात्र मॅच जिंकली जाऊ शकते. 1 बॉल 7 रनची गरज. षटकाराला मॅच टाय आणि बॉल आउट. विष्णू ऑन स्ट्राईक. सुरेख बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आणि याच बरोबर विजय साकारला या महत्वाच्या मॅच मध्ये. पारस स्पोर्ट्स आमणे संघानं काय अफलातून कामगिरी केली आहे. 24 चेंडू 29 असं सहज सोपं समीकरण होतं. फलंदाजांसमोर मात्र कॅप्टनने आपल्या संघाला रस्ता दाखवला, उदाहरण देऊन नेतृत्व केलं मनोहर केणेनं. आणि कुमारची देखील भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कुमारचं अष्टपैलुत्व कुमारने सिद्ध केलं या मॅच मध्ये. 2 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि त्याआधी 20 धावांची एक अप्रतिम खेळी त्याने साकारली होती, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश होता. आणि हा सामना मात्र 6 धावांनी पारस स्पोर्ट्स आमणे संघाने जिंकलाय. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा विजयाचा शिल्पकार कुमार, ज्याला कॅप्टननं सांगितलं तू मार. कुमार मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू 20 धावा. गोलंदाजी करताना 2 रन, 2 फलंदाजांना बाद केलं. ओव्हर टू हरीश पांड्या सर.
तर आपण मॅचचे हायलाईट्स पाहत आहात आणि भव्य दिव्य असा विजय मिळवला. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना सामना फिरवलाय. हाणामारीची षटकं जी आहेत ते खूप चांगले हाताळले गेलेत आणि अभिनंदनचा वर्षाव पूर्ण भिवंडीकरांकडून होतोय विजय संघासाठी. तर मी विनंती करणार आहे सन्माननीय प्रल्हाद नाईक साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचं पारितोषिक देणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण हायलाइट्स बघूया. खूप सुंदर टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचे रवी गुळवी आणि त्यांचे टेक्निशियन्स यांच्यामार्फत. तर प्रल्हादजी नाईक आपल्याला नम्र विनंती आहे, विलास आर पाटील यांचे मित्र आहेत, उद्योगपती आहेत आणि यशस्वी क्रिकेटपटू म्हणून ज्यांनी नाव कमावलं, प्रल्हादजी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय. आणि कुमार यांनी पुढे यायचंय. सामनावीरचं पारितोषिक कुमार 1-2 मिनिटं बोलूया. नक्कीच चित्तथरारक सामना होता आणि तुम्ही फिरवला. कसं वाटलं स्पर्धेत खेळून? मस्त वाटलं एकदम. आणि असं सामनावीर होणार म्हणून पहिला डाव संपला तेव्हा असं वाटलं होतं, आतून एक चाहूल लागली होती विजयाची की आता हा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड माझाच आहे म्हणून? नाही, बोलायला मी 100% दिलं म्हणून मॅच जिंकली आम्ही. क्या बात आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, खेळत राहा. तर मित्रांनो, हे होते कुमार ज्यांनी सामनावीरचं पारितोषिक जिंकलेलं आहे. आणि आता आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. खूप मोठा सामना आहे. प्रेमनाथ मुरबी विरुद्ध प्रभुदेवा बॉईज भादवड भिवंडी. तर रायगड आणि भिवंडीमध्ये रोमहर्षक लढती आपल्याला नेहमी बघायला मिळतात. मग तो ग्रामीण असो, ओपन असो, कुठलेही सामने असो. आणि रायगड संघ सुद्धा जय्यत तयारी करून आलेला आहे. आणि इथे आपण बघतोय खूप मोठी तयारी. आपला भादवडचा जो संघ आहे प्रभुदेवा बॉईज, याचे सर्व खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. खूप चांगले खेळाडू या संघामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि हा सामना थोड्याच वेळात तुमच्या समोर लाईव्ह येतोय. तोवर जाऊया परत एकदा प्रियांशी स्टुडिओमध्ये, जिथे सिद्दीक बाबे, अजय घरत आणि ओमकार शेट्टे हे धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. इट्स ओव्हर टू प्रियांशी स्टूडियो. थैंक यू आरेश. दोस्तों, लौट चलते हैं महापौर चषक की अद्भुत क्रिकेट दुनिया में, एवन दुनिया में. आप सभी का एवन स्वागत है महापौर चषक की सह में. लेजेंड ऑफ भिवंडी विलासार, चैलेंज स्पोर्ट्स और चैलेंज ऑर्गेनाइजिंग